नमस्कार आणि हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दीप ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या दी एम्प्रेस चॅनलवर आज परत एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपल्याला माझा आवाज मात्र अजिबातच चांगला किंवा सुमधुर वाटत नसणार आहे, कारण तब्येत ठीक नाही। पण युनिवर्सकडून आलेल्या गायडन्सनुसार हा टॅरो गायडन्स मी तितक्याच तत्परतेने आपल्या सर्वांसाठी आणत आहे, कारण कदाचित बऱ्याच जणांना सध्याच्या त्यांच्या सिच्युएशनच्या बाबतीत काही गायडन्स हवा असणार आहे आणि त्याला उत्तर म्हणूनच युनिवर्सने माझ्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे। तर हे रीडिंग जनरल आहे, त्यामुळे असं होऊ शकतं की काही जणांना मॅच होईल, काही जणांना होणार नाही, पण ज्यांच्यासाठी तो मेसेज आहे त्यांच्यासाठी व्यवस्थित मॅच होईल आणि त्यांना गायडन्सही तो लागू पडेल। तर इथे मी 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, आपल्याला नंबर सिलेक्ट करायचे आहेत 1, 2 आणि 3। जर आपल्याला नंबर सिलेक्ट करताना कोणतंही कन्फ्युजन वाटत असेल तर आपण एकदा नंबर पाहून तो व्हिडिओ पॉज करावा आणि आपल्या ज्या कोणत्याही शक्तीवर, सर्वोच्च शक्तीवर विश्वास आहे तिकडे रिक्वेस्ट करावी की मला मिळणारा गायडन्स हा कोणत्या नंबरमधून मिळेल, आणि त्यानंतर डोळे उघडल्यानंतर आपल्याला जो कुठलाही नंबर दिसेल त्यात आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल। तर या ठिकाणी जे जे काही गायडन्स दिलेले आहेत ते आपण व्यवस्थित ऐकावेत आणि फॉलो करावेत, कारण आपण कधीतरी कुठेतरी प्रार्थना केली असणार आहे की सध्याच्या सिच्युएशनवर आपल्याला कळत नाही नेमकं काय करावं, कुठे जावं, तर त्या बाबतीतलंच हे युनिवर्सने दिलेलं उत्तर असणार आहे। पुढे जाण्यापूर्वी दी एम्प्रेस चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि शेअरही करा, कारण आपल्याला माहीत नाही आहे की कोण कुठे गायडन्सची वाट बघत आहे, तर आपण एक माध्यम बनवू शकता या कामासाठी। जर आपल्याला एकापेक्षा जास्त नंबर्स अट्रॅक्ट करत असतील तर आपण तेही सिलेक्ट करून बघू शकता किंवा सगळेही बघू शकता, कारण आपल्यासाठी नक्कीच काही ना काही मेसेजात मिळणार आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्या सर्वांसाठी। आणि हा व्हिडिओ टाइमलेस आहे, आपण जेव्हा बघाल तिथून आपल्याला या एनर्जीज मॅच होतील, म्हणजे आपण केव्हाही पाहू शकता, त्याला काहीही टाईम फ्रेम असा नाही आहे। आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला फीडबॅकही नक्की शेअर करा। तर पुढे असंच काही युनिवर्सचं जसं माझ्याकडे गायडन्स येईल त्यानुसार मी टॅरो किंवा अंकशास्त्राच्या माध्यमातूनचे गायडन्स आणत जाईल। तर आता मी हा ऑडिओ इथे थांबवते, आपण आपल्या ज्या सिलेक्ट केलेल्या नंबर्सचे व्हिडिओज आणि गायडन्स पुढे पाहू शकता। हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दीप ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या दी एम्प्रेस चॅनलवर खूप मनापासून स्वागत करत आहे। तर ज्यांनी 1 नंबर सिलेक्ट केला होता, 1 नंबरची फाईल सिलेक्ट केली होती, तर त्यांच्यासाठी आपण पाहूयात की सिच्युएशन सध्या काय चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्यासाठी युनिवर्सकडून कोणता गायडन्स आहे। तर सर्वात आधी सगळ्यांनी हे लक्षात घ्या की एकच फाईल खूप जणांनी सिलेक्ट केलेली असते आणि खूप जणांच्या एनर्जीज कनेक्ट होऊन हे रीडिंग केलेलं असतं। त्यामुळे जर एखादी गोष्ट आपल्याला असं वाटलं की काही सूट होत नाही किंवा रेझोनेट होत नाही आहे तर त्याबद्दल जास्त विचार करू नका, जे आपल्याला रेझोनेट होतं ते घ्या, बाकीचं सोडून द्या, कारण ते इतर कोणाला तरी रेझोनेट होत असतं। तर फाईल 1 पाहूयात की सध्या आपल्या आयुष्यात काय चालू आहे। तर मला असं दिसत आहे की करिअरमध्ये खूप साऱ्या गोष्टी हिडन आहेत, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी क्लिअर नाही आहेत आपल्याला, आपण कशाची तरी वाट बघत आहात किंवा काहीतरी रिटर्न्सची वाट बघताय किंवा काहीतरी नवीन सुरू करण्याबद्दल विचार करताय, पण त्याबद्दल क्लॅरिटी नाही आहे आणि काही माहिती मिळत नाही आहे त्या गोष्टीबद्दल। सगळं काही असं हिडन आहे, एक सिक्रेटसारखं आहे, मिस्ट्रीसारखं आहे आणि काय क्लिअर होत नाही नेमकं काय करायचं, असं एक दुविधा तुमच्या मनामध्ये आता चालू आहे। किंवा मग काही नवीन चालू करायचं असेल किंवा 2 जॉब अपॉर्च्युनिटीज असतील किंवा नवीन कॉलेजसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर कुठे घेऊ, कोणती ब्रँच घेऊ,
अशा पद्धतीचं वातावरण आत्ता सध्या आपल्या करिअर आणि फायनान्सच्या बाबतीतही आहे. फायनान्सच्या बाबतीतही असंच असेल की जिथे कुठे इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा पैसे यायचे असतील तर तिथे कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी नाही आहे. आणि जर रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणायचं असेल तर इथे मला एक नंबर स्वतःची थोडी तुम्ही आपण काळजी घ्यावं असं वाटतं. कारण इथे असं दिसतंय मला की बऱ्याचशा एक नंबर सिलेक्ट केलेल्यांच्या रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम्स मला दिसत आहेत आणि बऱ्याच जणांचं हार्टब्रेक झालेलं आहे किंवा काही ना काही बिनसलेलं आहे जे रिलेशनशिप स्मूथली चालत नाही आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावलेले आहात, खूप त्रास होतोय. आणि ज्यांचं काही जणांचं आहे, कारण इथे फाईल ही खूप जणी सिलेक्ट केलेली असणार आहे, त्यामुळे काही जणांचं ब्रेकअप ऑलरेडी झालेलं असणार आहे, काही जणांचं येणाऱ्या दिवसात होऊ शकतं. पण आता इथे लक्षात घेण्याची गरज हे आहे की प्रॅक्टिकली आपला ब्रेकअप होईलच असं नाही. कधी कधी हे कसं असतं की तुमचे स्वतःचे विचार असतात की तुम्हाला स्वतःला असं वाटत असतं की हे असं काहीतरी होईल, असं काहीतरी होईल, तर हे असंही असू शकतं. त्यामुळे डोक्यात हेच घेऊन बसू नका, पण केअरफुल राहा. शक्यतो बोलताना व्यवस्थित राहा, कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवा. आणि हेल्थच्या बाबतीत म्हणत असाल तर आपली हेल्थ एकदम व्यवस्थित आहे. आपण असं दिसतंय मला की बरंचसं ट्रॅव्हलिंग वगैरे चालू आहे, बरंचसं इकडे तिकडे फिरताय, टीमसोबत फिरताय, मोस्टली एकटे नाही. आणि इथे मला ॲडिशनल असंही दिसतंय की खूप जण इथे खूप काही स्ट्रगल करतायत स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. पण आपल्याला असं वाटतंय की इथे आता काहीच होणार नाही आहे, इतकं सगळं केलं आहे मी पण कुठेच काही मार्ग दिसत नाही, सगळे रस्ते बंद झालेले आहेत. काही जणांची सिच्युएशन आहे तशी, म्हणजे हार्डवर्क बरंचसं दिसतंय मला इथे की खूप दिवसापासून वाट बघताय पण काही होत नाही आहे, ही सिच्युएशन दिसते. तर जसं मी रिलेशनशिपच्या बाबतीत बोलले तर इथे अशी ही एनर्जी आहे की तुमचे स्वतःचे विचार, तुमची स्वतःची विचार पद्धती किंवा तुमची जी काही जीवनशैली आहे ती स्वतः तुम्ही बनवलेली आहे आणि ती स्वतःच तुम्हाला एक बंदिस्त करून ठेवलेलं आहे, तुम्ही स्वतःच केलेलं आहे. आणि दुसऱ्या एका केसमध्ये मला असं दिसतंय, म्हणजे काही लोकांच्या बाबतीत हे लागू होईल की एक फिमेल एनर्जी कोणीतरी अशी आहे, म्हणजे एक 40+ एजची आणि जी या सगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करते किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती तुम्हाला त्रासदायक वाटत आहे. आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही मेंटली खूप असं हरॅसमेंट झाल्यासारखं झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. तर एकंदरीत परिस्थिती अशी सगळी दिसत आहे. तर आता पाहूयात की या सगळ्यावर आपल्यासाठी गायडन्स काय आहे. गायडन्स आपल्याला दिला जातोय की सगळ्यात आधी बॅलन्स बनवायला आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि गोष्टी प्रायोरिटीवर घेणं गरजेचं आहे की काय महत्त्वाचं आहे, स्पेशली जॉबमध्ये. कारण जॉबमध्ये आपल्याला बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी एकाच वेळेला मल्टीटास्किंग असावं लागतं, तर मल्टीटास्किंग आपल्याला व्हावं लागणार आहे. आणि पेशन्स ठेवा, स्पेशली जॉबमध्ये. जर आत्ता तुम्हाला काही रिव्हील होत नाही आहे, आत्ता लगेच इमिडिएट काही रिटर्न्स मिळत नाही, तर पेशन्स ठेवा आणि काम करत राहा, त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत. फक्त थोडासा वेळ जाऊ द्या, बॅकएंडला गोष्टी चालू असतात. पण पेशन्स सोडून कोणाला काहीही बोलायला जाऊ नका, भांडण वगैरे करायला जाऊ नका. पेशन्स ठेवा, होऊन जाईल. ज्या गोष्टीची आपण करिअरमध्ये वाट बघत आहात ती गोष्ट होऊन जाईल. दुसरं आहे रिलेशनशिपच्या बाबतीत असं झालेलं आहे की जसं मी बोलले काही जणांचं ब्रेकअप झालेलं आहे आणि त्याचा त्रास होतोय. तर ज्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे तर ती गोष्ट तुमच्या चांगल्यासाठी झालेली आहे, हे लक्षात घ्या. कारण ती गोष्ट तुमच्यासाठी भविष्यातही वर्कआउट होणार नव्हती, ते होणारच होतं आणि ते इनफॅक्ट गरजेचं होतं. कारण या घटनेनंतर काही ना काही आपल्याला नवीन गोष्ट रिव्हील झालेली असणार आहे आणि काहीतरी एक मोठी गोष्ट तुम्हाला कळालेली असणार आहे की नेमकं तुम्हाला काय हवं याबाबत क्लॅरिटी आलेली असणार आहे आणि त्यासाठी ही गोष्ट होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या गोष्टीवर फोकस करा. जे गेलेलं आहे त्या बाबतीत विचार करू नका. तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान मिळालेलं आहे त्या गोष्टीच्या आधारावर परत काम करायला चालू करा की नेमकं तुमचं समाधान कशात आहे. जे काय रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत तर कुठे काम करणं गरजेचं आहे की ज्यामुळे परिस्थिती सुधारेल, हेही बघा. यानंतर आहे हेल्थच्या बाबतीत मला इथे दिसतंय की आत्ता सध्या तरी ठीक आहे, पण हे जे काही रिलेशनशिपचे इश्यूज आहेत तर
त्यामुळे तुम्ही इमोशनली वीक होऊ शकता, डिप्रेस फील करू शकता की सगळं संपलेलं आहे किंवा सगळे लोक मला सोडून गेले. तर असं काहीही नाही. या गोष्टीचा आपल्या हेल्थवर परिणाम होऊ देऊ नका. जरी तुम्हाला असं वाटत असेल काही लोक आपल्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत, तर अजून अपॉर्च्युनिटीज आपल्या आसपास आहेत जिकडे आपण लक्ष देत नाही आहात, तर तिकडे लक्ष देणं आपलं गरजेचं आहे. यासोबत सर्वात महत्त्वाचा गायडन्स अजून हाही आहे की तुम्ही मुळात एक खूप पॉवरफुल व्यक्ती आहात, म्हणजे सगळ्याच बाबतीत. म्हणजे तुम्ही एक लीडर आहात, बॉर्न लीडर आहात. तुमच्या स्वतःच्या अशा काही क्वालिटीज आहेत, स्पेशालिटीज आहेत. पण झालंय असं की तुम्ही ज्या प्रकारचं तुमचं सर्कल बनवलेलं आहे, मग ते फ्रेंड्स असो किंवा तुमच्या ऑफिसमधलं सर्कल असो किंवा फेसबुक फ्रेंड्स किंवा बाकी सोशल मीडियातले जे काही ओव्हरऑल तुमचं सर्कल जे आहे ना, ते तुम्हाला सुटेबल नाही आहे. त्यात असे काही लोक आहेत की जे तुम्हाला त्यांच्या लेवलला खाली आणायचा ते प्रयत्न करत आहेत. तर तुम्हाला तुमची पॉवर ओळखणं गरजेचं आहे. इनफॅक्ट समजा तुम्ही जर काही नवीन प्रेझेंट करताय, नवीन आयडिया काही सांगताय किंवा स्वतः काही ॲक्शन घेण्याबद्दल विचार करताय, तर हे लोक तुम्हाला सपोर्ट करत नाहीत. तुम्हाला काही ना काही सांगून ते थांबवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्या सगळ्यांना मिळून त्यांच्या लेवलला तुम्हाला आणायचं आहे. आणि याच गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपलं सर्कल चेक करा, तुम्ही कोणासोबत राहताय. आणि तुम्ही स्वतःचे रस्ते त्यामुळे स्वतः बंद केलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी बाहेरून यावं, मला सोडवावं या सगळ्यातून, तर असं नाही आहे. ऑलरेडी सगळं काही मोकळंच आहे. तुम्ही आरामात स्वतः बाहेर निघू शकता, पण गरज आहे ती स्वतः तुम्ही कोण आहात ते ओळखण्याची. त्यामुळे जे गेलेलं आहे त्या बाबतीत विचार करू नका, ते चांगल्यासाठीच होतं. आणि ओव्हरऑल तुमच्यासाठी गायडन्स हाच आहे की स्वतःची पॉवर ओळखा, ते महत्त्वाचं आहे. स्वतःच्या पॉवरमध्ये या, तुमचे स्किल्स, एक्सपर्टीज, नॉलेज जे काही आहे, स्वतःची ओळख आहे ती ओळखा आणि स्वतःच्या पॉवरमध्ये उभे राहा. सर्कल चेंज करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आपल्याला पेशन्स ठेवून काम करण्याची गरज आहे, मल्टीटास्किंग शिकण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मॅनेज होताना दिसतील. हार्डवर्क बरंच होणार आहे, पण त्याची रिटर्न्सही मिळतील. तर हे रीडिंग या होतं टॅरोच्या माध्यमातून. तर यानंतर आपण बघूयात की साईबाबा आपल्याला काय सांगत आहेत. बघा, साईबाबा हे आपल्याला तेच सांगत आहेत, कर्मुखी शुद्धी. गुरु, देवदूत, स्वर्गदूत तथा अभिवाचक स्वर्गदूत आपके कर्मों की शुद्धी करते हैं. तर बाबांनाही हेच सांगायचं आहे की आत्ता जे काही कठीण काळ आपल्या आयुष्यात चालू आहे, जे काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात चालू आहेत, तर घाबरू नका. हे सगळं का होतं, तर आपले जे काही निगेटिव्ह कर्म आपण केलेले आहेत, आत्ता असो किंवा आधीच्या पूर्वीच्या कोणत्याही आयुष्यातले असो, तर ते सगळं काही देव आणि युनिवर्स, एंजल्स, जे काही गुरु आहेत, त्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमचे निगेटिव्ह कर्म क्लिअर होत आहेत. म्हणून आपल्याला इतका त्रास होतोय, इतका हार्डवर्क दिलं जातं. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. येणारा काळ आपल्यासाठी नक्कीच खूप चांगला असणार आहे. जो काही आपल्याला गायडन्स दिलेला आहे तो व्यवस्थित फॉलो करा, विश्वास ठेवून. आणि 1 नंबरच्या फाईलसाठीचा हा व्हिडिओ जो होता तो आता इथे संपलेला आहे. आणि मला फीडबॅक देऊन नक्की सांगा की आपल्याला हा गायडन्स किती आणि कसा रेझोनेट झालेला आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की आपली समस्या फारच किचकट आहे आणि पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण मला संपर्क करू शकता. संपर्काचे डिटेल्स मी दिलेले आहेत. तेव्हा भेटूया परत लवकरच. थँक्यू. तर हा व्हिडिओ आहे ज्यांनी 2 नंबर सिलेक्ट केलेला आहे त्यांच्यासाठी. तर आपण पाहूयात की आता सध्या सिच्युएशन्स काय चालू आहेत पूर्ण एकंदरीत आयुष्यामध्ये, थोडक्यात पाहूयात. तर मला इथे असं दिसतंय की आपलं जो काही करिअर आहे, तो जॉब असो, बिझनेस असो किंवा एज्युकेशन असो, तर या सगळ्या बाबतीत मला खूप चांगली सुरुवात झालेली दिसते. आणि ती सुरुवात अशी साधीसुधी नाही आहे, खूप फास्ट सुरुवात आहे आणि एनर्जेटिक आहे. आणि तुम्ही स्वतःही खूप एक्सायटेड आहात त्याच्यासाठी. म्हणजे एक नवीन सध्याच एक खूप चांगली सुरुवात झालेली आहे.
आणि जरी झालेली नसेल तर खूप फास्ट होऊनही जाईल. आणि ती करिअरची संधी अशी असेल ज्यात तुमची मूळ आवड आहे, तुमची खरी आवड ज्यात आहे, तुमचं पॅशन ज्यात आहे, त्या दृष्टीने ते तुमचं करिअर असेल, शिक्षण असेल, किंवा अगदी बिझनेसमध्ये एखादी डील असेल, किंवा एखादा क्लायंट असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तो आपल्याला मिळावा, तर तेही होऊन जाईल. दुसरी गोष्ट, करिअरच्या बाबतीत सध्या विशेष जास्त काही प्रॉब्लेमॅटिक तर दिसत नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. फक्त एवढंच आहे की आता सध्या आपल्याला ते खूप छोट्या स्वरूपात दिसत असेल, मोठ्या स्वरूपात काही जाणवत नसेल. रिलेशनशिपच्या बाबतीत ही 2 नंबर पाईल बऱ्यापैकी सॅटिस्फाईड आहेत, कुठे काही इश्यूज नाही आहेत. पण काही मला इथे असं वाटतंय की जे स्पेशली जो महिला वर्ग आहे तो स्वतःमध्ये कुठेतरी गुंतलेला आहे. म्हणजे त्यांनी फक्त स्वतःवरच फोकस केलेला आहे, फॅमिलीकडे कुठेतरी दुर्लक्ष होते. हे मला असं थोड्या जणांच्या बाबतीत जाणवतं, सगळ्यांच्या बाबतीत नाही. आणि हेल्थमध्येही असं झालेलं आहे की विशेष काही इम्प्रूव्हमेंट वगैरे असं काही नाही आहे, किंवा खूप एनर्जेटिक आहे, किंवा काही करायचं आहे असं काही नाही आहे. सध्या सगळं असं आपल्याला वाटत आहे की शांत आहे, म्हणजे विशेष असं काही नाही आहे. आणि काही जणांचं जर हेल्थ इश्यूज आहेत तर ते कमी होत नाही आहेत. तुम्ही ट्रीटमेंट घ्या, किती काही करा, पण ते जसेच्या तसेच आहेत, त्याच्यात काडी मात्रही फरक पडत नाही आहे. तुम्ही कंटाळलेले आहात त्याच्यासाठी. यासोबत मला अजूनही अशा काही गोष्टी दिसत आहेत, जसं की काही आपल्या सवयी आहेत, किंवा काही आपली कर्म अशी आहेत, आणि ज्याच्यामुळे या जेवढे काही आत्ताच निगेटिव्ह काही अजून सिच्युएशन्स आपल्या आयुष्यात चालू आहेत, तर ते सगळे आपले पास्ट कर्मज आहेत. म्हणजे मागच्या जन्मातील किंवा आत्ता केलेले चुकीच्या कर्मामुळे ते सिच्युएशन्स आलेले आहेत. मग ते कोणत्याही बाबतीत असो, हेल्थ असो, करिअर किंवा रिलेशनशिप, कोणत्याही बाबतीत असो. पण इथे ते दिसते की आपण जुनं जे काही आहे ते सोडायला तयार नाही आहात. आणि तेच सांगितलं जाते की काहीतरी कोणीतरी दुखावल्याची भावना, किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असो, किंवा जॉब बिझनेसमध्ये काही निगेटिव्ह अनुभव आलेला असेल, तर तो तुम्ही होल्ड करून ठेवलेला आहे आणि ते तुम्हाला त्रास देत आहे. आता यानंतर गायडन्स बघूयात की काय आहे. करिअरसाठी अतिशय येणारा काळ आपल्यासाठी अतिशय चांगला आहे, कारण कार्ड तसं आलेलं आहे, सन कार्ड आहे. आणि जसं की इथे छोटी सुरुवात मी बोलले होते की आपल्याला विशेष काही दिसणार नाही आहे, पण पुढे जाऊन ते प्रचंड त्यात वाढ होणार आहे. म्हणजे इतकी वाढ होईल की आपण त्याबद्दल कधी विचार केला नसेल, इतकं सक्सेस मिळेल. चोहोबाजूने आपल्याला सक्सेस मिळणार आहे आपल्या करिअरमध्ये. जे काही इतकी वर्ष थांबलेलं असेल, मग ते एज्युकेशनमध्ये हे आपल्याला जिथं हवं असेल तिथं त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. जर नवीन जॉबसाठी अप्लाय करताय, तुम्हाला हव्या त्या ठिकाणी चांगल्या सॅलरीची, चांगल्या पोझिशनचा जॉब मिळेल. बिझनेसमध्ये क्लायंट हवे असतील तर नवे क्लायंट्स यायला चालू होतील आणि ते तुमचा खूप फायदा करून येणारे असतील. आणि एक आयुष्याची नवी सुरुवात त्या करिअरमुळे होऊन जाईल, अशी अपॉर्च्युनिटीज मला दिसते. पण रिलेशनशिपमध्ये इथे मला मात्र थोडंसं काळजीचं कारण दिसतंय. जसं की मी बोलले की काही लोक आहेत समाधानी आहेत, पण जे लोक समाधानी नाही आहेत किंवा ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी हुरहुरी चालू आहेत, तर त्यांच्यासाठी मला त्यांचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना त्यांच्या जिभेवर ताबा ठेवायचा आहे. बोलताना खूप लक्ष देऊन बोलायचं आहे की तुम्ही काय बोलत आहात, कसे बोलत आहात तुमच्या रिलेशनशिपमध्ये. कारण बोलण्यानेच नाती दुखावतात, प्रॉब्लेम्स बोलण्यामुळेच होतात. त्यामुळे आपल्या बोलण्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि हे कायम ठेवायचं आहे की समोरच्याला पण तुम्ही दुखावणार नाही. या व्यतिरिक्त मला इथे अजून एक डाउनलोड हे होतं आहे की काही लोक इथे सोलमेट किंवा ट्विन फ्लेम रिलेशनशिपमध्ये आहेत, ज्यांनी 2 नंबर फाईल सिलेक्ट केलेली आहे. तर त्या ट्विन फ्लेम किंवा सोलमेटमधली जी फेमिनाईन एनर्जी आहे, कदाचित तीच सध्या ती मॅरिड आहे आणि स्वतःच्या तिच्या फॅमिलीकडे तिचं दुर्लक्ष होते. ज्या प्रमाणात ती आधी रिस्पॉन्सिबली वागायची किंवा लक्ष द्यायची,
ते आता थोडंसं कमी झालं आहे आणि ती तिच्या सोलमेट किंवा ट्विन फ्लेमच्या स्वप्नामध्ये, दिवा स्वप्नामध्ये ती रंगलेली मला दिसते. तर हेही कारण असू शकतं की काही जणांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यासाठी जे कोणी असं करत आहे तर त्यांनी लक्षात घ्या, जर तुम्ही ऑलरेडी एका मॅरिड रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमचा पार्टनर जर व्यवस्थित आहे, तो टॉक्सिक नाही आहे, तर विनाकारण सोलमेट किंवा ट्विन फ्लेम्ससाठी म्हणून स्वतःच्या आत्ताच्या फॅमिलीचं तुम्ही कर्म बिघडवू नका. कारण तुम्हाला जे निहित कर्म दिलेलं असतं ते पार पाडावंच लागतं, जरी तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असाल तरीही. त्यामुळे मला आपल्याला हेच सांगायचं आहे की जे तुम्हाला दिलेलं रिलेशनशिप आहे त्या जबाबदाऱ्या आधी व्यवस्थित पार पाडा. आणि ह्या ज्या स्पिरिच्युअल जर्नीज असतात त्यांना स्पिरिच्युअल यासाठीच म्हटलं जातं कारण त्या आपल्याला बदलण्यासाठी दिलेल्या असतात, आपल्या आत्म्याच्या प्रोग्रेससाठी दिलेल्या असतात, ना की आपल्या आत्ताची रिलेशनशिप खराब करण्यासाठी. तर ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. याच्याशिवाय मला अजून हेही दिसतंय की हेल्थमध्ये, जसं की हेल्थमध्ये कोणाच्या जर काही सुधारणा होत नव्हती, काही आजार असतील, काही इश्यूज असतील, खूप दिवसापासून ते बरे होत नव्हते किंवा कुठली ट्रीटमेंट जर लागू पडत नव्हती, तर आत्ता आपल्या तब्येतीमध्ये खूप छान सुधारणा होणार आहे. एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळू लागेल, एक एनर्जी येईल. मग कदाचित ते कोणी नवीन मेडिसिन आपल्याला सजेस्ट केल्यामुळे असेल, नवा डॉक्टर केल्यामुळे असेल, किंवा तुमच्या सवयीमध्ये तुम्ही काही बदल केले, जसं की एक्सरसाइज सुरू केले, असं काहीतरी नवीन करणार आहात आणि त्यामुळे आपली हेल्थ खूप चांगली होणार आहे. पण इथे परत मला अजून एक सजेशन द्यायचं आहे, गायडन्स द्यायचं आहे की जेव्हा तुम्ही कोणतेही बदल करत आहात तर एकदम खूप मोठी पावलं उचलू नका. छोटे छोटे एक एक पाऊल टाकत मग पुढे जा. एकदम घाई करू नका, कारण ते घाई करणं, कोणत्याही बाबतीत घाई करणं आणि फास्ट रिझल्ट मिळवणं हे धोक्याचं असतं. त्यामुळे हा गायडन्स आहे तुमच्यासाठी. ओव्हरऑल टॅरो गायडन्स हा होता. तसं पाहायला गेलं तर पाईल 2 पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे असं काहीच नाही आहे. फक्त आपल्याला जे काय आपण जुनं होल्डबॅक करून ठेवलं आहे ते सोडणं गरजेचं आहे. दिवा स्वप्नांमध्ये रंगून जे प्रॅक्टिकली आत्ता तुमच्यावर रियालिटी जी आहे ती एक्सेप्ट करणं आणि त्यानुसार तुम्हाला हळूहळू पुढे जायचं आहे. अचानक एकदम काही मोठे डिसिजन्स वगैरे घ्यायचे नाही आहेत. त्यामुळे एक एक पाऊल टाकत पुढे चला. थोडंसं सक्सेस मिळालं म्हणून लगेच हवेत उडू नका. तर हा होता टॅरो कार्ड आहे. अतिशय सुंदर कार्ड आहे. नंबर 2 विपुलता. जल्द ही आप विपुलता का उपहार ग्रहण करेंगे. तर विपुलता म्हणजेच अबंडन्स. तर बाबा जे सांगतायत की आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे तर त्या सगळ्यांचा परतावा आपल्याला मिळणार आहे आणि तो सर्वच बाबतीत असेल. मग ते करिअर, एज्युकेशन, फायनान्स, रिलेशनशिप, हेल्थ सगळ्याच बाबतीत येणार आहे. त्यासाठीच आपल्याला जो काही गायडन्स दिलेला आहे तो गायडन्स आपल्याला फॉलो करायचा आहे. असं वाटत असेल की अजून काही इश्यूज आहेत आणि जाणून घेणं गरजेचं आहे तर आपण पर्सनल सेशन माझ्यासोबत बुक करू शकता. बुकिंगचे डिटेल्स मी दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स आणि बाकी व्हिडिओमध्येही. तर तिथून मला आपण संपर्क करून आपलं सेशन बुक करू शकता. तर नंबर 2 मला सांगा आपल्याला एनर्जीज कशा मॅच झाल्या, गायडन्स कसा उपयोगी आला. मी येईन परत नवीन असंच काही घेऊन. तर आता पाहूयात 3 नंबरच्या करिअरमध्ये सिच्युएशन्स मला काही व्यवस्थित दिसत नाही आहेत सध्या. म्हणजे असं झालं आहे की जॉब असो, बिझनेस असो, एज्युकेशन असो किंवा अजून काही जर परीक्षा वगैरे देत असाल तर आपल्याला असं वाटतं की सगळंच ठप्प झालेलं आहे, काहीच हलत नाही आहे, कुठून काहीच मार्ग मिळत नाही आहे, बाहेर निघायचं कसं, पूर्णपणे अडकून गेलेलं आहे, अशी सिच्युएशन झालेली आहे. म्हणजे करिअर अर्थात सगळं पूर्ण जर लॉकडाऊन जसं झालं होतं तसं परत करिअरच्या बाबतीत झालेली अवस्था मला इथे दिसत आहे. आणि तुमच्यामध्येही मला कुठेतरी एक हट्टीपणा दिसतो. चेंजेस करायचे नाही आहेत, मला जसं पाहिजे तसंच पाहिजे तरच मी जाणार, किंवा मग मला जे पाहिजे तेच पाहिजे असं चालू आहे. रिलेशनशिपमध्येही मला बराचसा गोंधळ दिसतोय, बरेच गोंधळ माजलेले आहेत. बऱ्याच लोकांचा इंटरफिअरन्स आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. एक्सटर्नल लोक आहेत, इन्वॉल्ड आहेत, मोस्टली फिमेल्स इन्वॉल्ड आहेत.
ज्यामुळे दिवसेंदिवस तुमचं रिलेशनशिप मग ते कोणत्याही बाबतीत असो, मॅरिड अनमॅरिड, ते खराब होत चाललेलं आहे, ते कमी होत नाही आहे. आणि काही जणांना तर कल्पनाही नाही आहे की असं कोणीतरी काहीतरी इन्व्हॉल्वमेंट घेऊन रिलेशनशिप खराब करते. काही लोकांना जी खरंच कल्पनासुद्धा नाही आहे. हेल्थच्या बाबतीत पण असंच आहे की हेल्थ ही व्यवस्थित नाही आहे. अचानक आपल्याला काहीतरी जाणीव झालेली आहे आता की काहीतरी हेल्थ इश्यूज, मेजर हेल्थ इश्यूज मिळालेले आहेत आपल्याला, ज्याची आपण कधी कल्पना केली नव्हती. आणि आपण ते एक्सेप्ट करायला तयार नाही आहात. म्हणजे नाही, मला हे होऊच शकत नाही किंवा मग मी याच्यावर काही करणारच नाही आहे, मला होऊच शकत नाही, हे असं कुठेतरी आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी स्वतःला फसवण्याचा प्रयत्न करत आहात हेल्थच्या बाबतीतही. आणि जसं मी मगाशी बोलले की एक इगो आहे दिसतोय मला तो कुठेतरी, आणि तो एवढ्यासाठी आलेला आहे की आपण याआधी बरंचसं काम केलं आहे स्वतःवरती, बऱ्याचशा गोष्टी कमावलेल्या आहेत, बरंच काही आहे आपल्याकडे, स्किल्स आहे, नॉलेज आहे. आणि त्यामुळे तुम्ही कोणासोबत तरी स्वतःला कम्पेअर करता एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी, आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येत नाही आहे, हे झालं. आणि काही लोकांचे जॉबच्या ठिकाणी किंवा घरी बऱ्याच ठिकाणी ना क्लॅशेस होताना दिसत आहेत. म्हणजे स्मूथ किंवा फ्रेंडली असं काहीच चाललेलं नाही आहे. मग ते रिलेशनशिप असो, जॉबमध्ये कलिग असो, घरी असो, क्लॅशेस चालू आहेत बरेचसे. कोणीही माघार घ्यायला तयार होत नाही. आणि तुम्हाला आता असं वाटतं की मी ऑलरेडी खूप हार्डवर्क केलेलं आहे, तर मी काही माझ्यात बदल करणार नाही, मला काही चेंजेस करायचे नाही आहेत, ही ओव्हरऑल सिच्युएशन आहे. तर आता पाहूयात की आपल्यासाठी युनिवर्स टारोच्या माध्यमातून गायडन्स काय देतो. तर जॉबच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचं आहे की हा जे काही अडून बसलेले आहात ते सोडून द्या. जर आपल्याकडे एखादी अपॉर्च्युनिटी येते काही दिवसात तर ती एक्सेप्ट करावी. ती जास्त मोठी नसेल, छोटीशी असेल, पण आपल्याला चांगली नवी सुरुवात करून देणारी असेल. काही जणांना वाटेल की सॅलरी कमी आहे, किंवा काही जणांना वाटेल की ज्या पोझिशनसाठी मी एलिजिबल आहे ती पोस्ट नाही आहे, किंवा काही जणांना वाटेल की जितकं मी देईन इन्व्हेस्ट करेन त्यातून कमी रिटर्न्स मला मिळतील. इवन एज्युकेशनमधल्यांनाही कमी मार्क्स मिळाले असं वाटेल. पण त्याबद्दल निगेटिव्ह विचार करू नका. ती सुरुवात आपल्यासाठी पॉझिटिव्ह असेल, तिथून एक नवीन चांगली सुरुवात होईल. त्यामुळे थोडंसं वेगळ्या दृष्टीने चाकोरीबद्ध विचार सोडून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. एकच एक चाकोरीबद्ध विचार करू नका की नाही माझा हाच रस्ता आहे आणि मी त्यातून जाणार नाही. कधी कधी आपल्याला आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागतो, तेव्हाच प्रगती होते. तर रिलेशनशिपच्या बाबतीत जे मी काही सांगितलं की खूप सारे लोक इश्यूजमधून जात आहेत, बराच इंटरफिअरन्स आहे, बराच गोंधळ वाजलेला रिलेशनशिपमध्ये, काय करायचं नेमकं काही कळत नाही, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट आहे, कारण तिथे मेजर अर्कन आलेलं आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ही सिच्युएशन एंड होणार आहे. जे काही ज्या कोणी आपल्याला काही प्रकारे जर त्रास दिला असेल, आपली काही चूक नसताना जर रिलेशनशिप आपलं जर खराब केलं असेल, तर त्या सगळ्या बाबतीत योग्य तो न्याय होईल कर्मानुसार, ती सिच्युएशन एंड होईल. पण सगळं काही बदलेल, पण बदल हा त्रासदायक असतो. त्यामुळे त्यावेळी बदल होताना जे काही त्रास होतील किंवा त्रासदायक परिस्थितीतून जावं लागेल, तर त्याला आपण फेस करावं. त्यापासून घाबरून पळू नये किंवा टाळू नये, हे आपल्याला इथे गरजेचं आहे. याशिवाय आजाराच्या बाबतीत आपण स्वतःला जी काही फसवणूक करत आहात की नाही हा आजार मला नाहीच आहे किंवा होऊ शकत नाही किंवा मला मेडिसिन्स घ्यायचेच नाही आहेत, अशी जी सिच्युएशन आहे, तर ही सिच्युएशन जर आपण कंटिन्यू तशीच ठेवली तर ती वर्स्ट होईल आणि पुढे जाऊन तो आजार किंवा आरोग्याच्या तक्रारी वाढतील आणि हे कोणीही करू शकणार नाही आहे. दुसरं स्टँड तुम्हालाच घ्यावा लागणार आहे, स्वतःच डिसिजन घ्यायचं आहे आणि काम सुरू करावं लागणार आहे. दुसरं कोणी याच्यात मदत नाही करू शकत, कारण तुम्ही स्वतः रेडी नाही आहात त्या गोष्टीसाठी. तुमच्या स्वतःच्या डोक्यात क्लॅरिटी नाही आहे की नेमकं मला काय करायचं आहे, तर ती क्लॅरिटी घेणं आपल्याला गरजेचं आहे. शिवाय इथे मला काही लोक असेही दिसत आहेत, जसं की मी मगाशी इथे सांगितलं की मी ऑलरेडी खूप काम केलं आहे, खूप हार्डवर्क केलं आहे आणि आता बस मला नाही काही करायचं, मला बसल्या जागी सगळं पाहिजे. ही जी मेंटॅलिटी आहे ती आपल्याला इमिडिएटली बदलणं गरजेचं आहे आणि उठून कामाला लागणं गरजेचं आहे. कारण
ज्या एक कम्फर्ट झोन बनवून तुम्ही जे बसलेले आहात, तर त्यातून जर तुम्ही उठला नाहीत आणि त्यातून बाहेर निघाला नाहीत, नव्याने प्रयत्न चालू नाही केलेत, तर युनिवर्सकडून, देवाकडून असं प्लॅनिंग केलं जाईल आणि तुम्हाला तिथून उठवलं जाईल जबरदस्ती, आणि मग ते थोडंसं त्रासदायक ठरेल. त्यापेक्षा स्वतःच आळस झटका आणि बाहेर निघा. याशिवाय मला अजून इथे काही महत्त्वाचे मेसेज दिसत आहेत की म्हणजे इथे मला 2-3 प्रकारचे मेसेज मिळत आहेत गायडन्समध्ये. एक तर काही जणांना पितृदोषाचा त्रास आहे, जे काही कुळाचार केले जातात किंवा श्राद्धविधी आहे, जे काही आहे ते व्यवस्थित केलं जात नाही आहे, त्यामुळे त्यांची पितर जे आहेत ते त्यांच्यावर समाधानी नाही आहेत. एक झाला हा इशू. दुसरा मला हा दिसतोय की काही जण इथे ब्लॅक मॅजिक सारख्या गोष्टीने अफेक्टेड आहेत. तिसरी गोष्ट मला ही दिसते की काही जणांचे जे काही पूर्वजन्मीचे कर्म आहेत, ती कर्म आहेत ना, तर ती आपल्याला आत्ता क्लिअर होत आहेत आणि त्याचे सगळे रिटर्न्स आहेत. त्यामुळे या तिन्ही सिच्युएशन्स बघा, या तिन्ही सिच्युएशन्सही दिसत आहेत मला, जे जे काही आता आपल्या आयुष्यात घडत आहे. तर त्यामागे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला सगळंच लागू नाही होणं, प्रत्येकाला वेगवेगळं लागू होईल. कारण मी ते 3-4 मेसेज मला मिळालेले आहेत, ते मी सांगितलं. तर यानुसार आपल्याला बघायचं आहे की नेमकं कुठलं आपल्याला लागू होतं आणि त्या पद्धतीने गायडन्स आपल्याला फॉलो करायचं आहे. कारण मला या फाईलमध्ये बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी जाणवत आहेत आणि येणाऱ्या दिवसात एक मेजर काहीतरी घटना नक्कीच घडणार आहे आणि ती साधीसुधी नसेल, अचानक काहीतरी घडेल आणि तिथून आपल्याला मार्ग मिळेल. पण आयुष्य हादरवून जाईल, पण येणाऱ्या काळात त्यातून आपल्याला मार्ग मिळेल नक्कीच. एक नवी सुरुवात असेल. जे नकोसं आहे जे काही आयुष्यात आत्ता, ते काढून टाकण्यासाठी ते गरजेचं आहे. कारण तुम्ही हलत नाही आहे जागे, स्वतःहून हलत नाही आहे जागेवरून, त्यामुळे ती देवाला त्याची ॲक्शन घेणं भाग आहे. याच्यानंतर काय सांगायचं आहे, तर बाबा सांगते हैं कि भौतिक जगत में आपके कर्तव्य और भूमिका के प्रति आसक्ति के बावजूद अपने आत्मिक उद्देश्य के प्रति जागरूक रहिए. तर हेही सुंदर कार्ड आहे. तर बाबा आपल्याला हे सांगत आहेत की भौतिक जगातल्या ज्या काही गरजा आहेत, मग ते जॉब आहे, बिझनेस आहे, फॅमिली आहे, प्रॉपर्टी, या सगळ्या गोष्टी आणि बाकी ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, तर त्या पार पाडत असताना आपल्या आत्म्याची आध्यात्मिक प्रगती करायला अजिबात विसरू नका. कारण मुळात पृथ्वीवर जन्म कशासाठी झालेला असतो, तर आत्म्याची प्रगती करण्यासाठी, आपले कर्म क्लिअर करून प्रगती करण्यासाठी. जसं की इथे कार्ड आलेलं आहे की पास्ट लाईफ कर्माचं दिसतंय की काही जणांचे कर्मामुळे जे इश्यूज आहेत, त्यामुळे आपल्याला तेही बघणं गरजेचं आहे की आपण आध्यात्मिक काम स्वतःवर करताय, स्वतःच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी. तर पायल 3 बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे आणि सगळ्यांना मॅच नाही होणार. तर मला सांगा आपल्याला काय काय यातलं मॅच झालेलं आहे. शिवाय जर कोणाला वाटत असेल की अजून व्यवस्थित आणि डीपमध्ये स्वतःबद्दलची क्लिअर माहिती हवी तर आपण पर्सनल सेशन माझ्यासोबत बुक करू शकतो. टॅरो रिडिंग आहे, न्यूमरोलॉजी, आपल्याला जे सुटेबल वाटेल त्या बाबतीत. संपर्काचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, त्यानुसार आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता हा व्हिडिओ मी इथे थांबवते. परत भेटूयात नव्या व्हिडिओसोबत. काळजी घ्या. थँक्यू सो मच. ज्योतिर्गम्य. धन्यवाद.